या ठिकाणी पुरातन हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत। हे पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या पुढे येत होतं, पण ते मंदिर कोणी बांधलं, कधी बांधलं, केव्हाचं आहे, काय आहे याच्या संबंधीचे डिटेल काही मिळाले नव्हते। त्याच्यामध्ये 12व्या शतकातलं राजा मेघसेतूने बांधलेलं मंदिर हे जीर्णोद्धारित मंदिर होतं। तसंच आणखीन खाली गेलो, या स्कंदगुप्ताच्या काळातलं सापडलं, त्याच्या आणखीन खाली गेलो तेव्हा विक्रमादित्याच्या काळातलं सापडलं आणि विक्रमादित्याच्या काळातलं मंदिर हे सर्वात मोठं होतं। त्याच्या आणखीनही खाली गेल्यानंतर मौर्य काळातले अवशेष सापडले। गेल्या 3400 वर्षाचा इतिहास आपल्याला या निमित्तानं जगाच्या पुढे आला। ही डिझाईन आम्ही जे केलेले ते 1000 वर्षासाठी केलेलं आहे की या मंदिराच्या बांधकामामध्ये मी एकाही व्यक्तीचा कुठल्याही कामगाराचा एवढे एक थेंब रक्तही मी सांडून देणार नाही। संध्याकाळी आम्हाला सांगितलं 6 वाजता की आज मूर्ती आणायची आहे। आम्ही सगळे गेलो, तिथून प्रवास चालू झाला। नमस्कार, मी ज्ञानदा कदम एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांचं या खास कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। अयोध्येमध्ये मी आहे आणि रामजन्मभूमी निर्माण कार्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या व्यक्तींचा सगळ्यात मोठा सहभाग आहे त्या कुशल व्यक्तींची आणि हुशार व्यक्तींची टीम माझ्यासोबत आहे। सर्वजण मराठी आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिराचं महाराष्ट्राशी असलेलं नातं या संवादाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसमोर येणार आहे। आपण या सर्वांशी गप्पा मारायला संवादाला सुरुवात करूया। आफळे सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, तुम्हा सर्वांचंच खरं तर मनापासून स्वागत। प्रणाम। मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या नगरीमध्ये तुमचं सर्वांचं अतिशय आनंदाने स्वागत आहे। रामाच्या मंदिराची सुरुवात, त्याची जडणघडण आणि आत्ताच्या ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीमध्ये कालच झालेला आपला 22 तारखेचा कार्यक्रम माननीय पंतप्रधानांच्या हस्ते खूप छान संपन्न झाला आहे। आपण सगळ्यांनी पाहिला असेल तर त्या सगळ्या संदर्भामध्ये आपण सगळे महाराष्ट्रातली मंडळी इथे येऊन काय उद्योग करतो हे सगळ्यांच्याकडनं समजून घेण्यासाठी आपण आलो। मी त्यातला एक इंजिनियर म्हणून आणि इथला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी सर्वांची ओळख करून देतो। नक्कीच, आणि एक ओळख करून देताना प्रत्येकजण आपापलं नाव तर आधी सांगेल आणि तुमची जबाबदारी, पण तुम्हाला मला एक खास प्रश्न विचारायचा आहे की या राम मंदिराचा पाया रचणं हे खूप कौशल्याचं काम होतं आणि कदाचित सगळ्यात कठीण काम होतं मंदिर निर्मितीमधलं। तर आपल्या गप्पांमध्ये ओघाने ते विषय निघाले आणि तुम्ही ती माहिती महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जरूर द्यावी असं आम्हाला वाटतं की तो पाया रचण्याच्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही होतात 65 फूट जेव्हा खोल खाली गेलात तर तेव्हा मिळालेले अवशेष खूप बोलके होते आणि ती खूप अननोन किंवा अनसीन माहिती आहे जी आपल्या प्रेक्षकांना आपण सांगावी तशी मी विनंती करते। थोडक्यात अगदी सांगायचं तर कोर्टाच्या 92 सालाच्या नंतर ज्या ज्या काही सगळ्या स्थिती होत्या, सुरुवातीला फैजाबादच्या कोर्टात होतं, मग लखनौ कोर्टात होतं, त्यानंतर अलाहाबाद कोर्टामध्ये होतं आणि सगळ्यात शेवटी सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, या सगळ्याच्या याच्यामध्ये इथे 75, 76, 92, 93, 2002-03 आणि नंतरच्याही काळामध्ये उत्खननं झाली आणि या सगळ्या उत्खननामध्ये ASI आपले पुरातत्व विशेषज्ञ जे आहेत त्या सगळ्यांनी जी माहिती गोळा केली होती त्या सगळ्या गोळा केलेल्या माहितीमध्ये या ठिकाणी पुरातन हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत। हे पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या पुढे येत होतं, पण ते मंदिर कोणी बांधलं, कधी बांधलं, केव्हाचं आहे, काय आहे याच्या संबंधीचे डिटेल काही मिळाले नव्हते। हे सर्वसाधारणपणे जेव्हा आम्ही प्रत्यक्ष कामाला लागलो 5 ऑगस्टला 2020ला इथे उत्खनन झालं आणि त्या उत्खननाच्या नंतर जसं एक एक लेअर आम्ही खाली गेलो तसे एकामागून एक असे अनेक मंदिरांचे अवशेष आम्हाला जे सापडले ते ASIच्याही कल्पनेच्या पलीकडले होते। सरकारी किंवा कुठल्याही गॅझेटच्या माध्यमातून पूर्वी देखील संशोधन न केलेले असे जे विषय होते हे सगळे विषय सगळ्यांच्या पुढे आले। त्याच्यामध्ये 12व्या शतकातलं राजा मेघसेतूने बांधलेलं मंदिर ते बाबरांनी तोडलं, त्याची बाबरी मस्जिद झाली, त्याच्यामध्ये वापरलेले दगड त्यातलेच बरेचसे वापरलेले होते आणि ते 92 साली जेव्हा ढाचा पाडला तेव्हा त्याच्यानंतर ते सगळे उघडे झाले। म्हणजे खरं सांगायचं तर पितळ उघडं पडलं असं म्हणू आपण फार तर। आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, त्याच्यामध्ये शिलालेख होते, त्याच्यामध्ये सिंहाच्या मूर्ती होत्या, मोर अशा असलेले जे आपल्या सगळ्यात मंदिरांमध्ये असतात
2-3 गोष्टी त्यांना क्लिअर झाल्या की हे बुद्ध मंदिर, बौद्ध मंदिर किंवा जैन मंदिर नाही, हे केवळ हिंदू वैदिक पद्धतीचं मंदिर आहे. दुसरी गोष्ट लक्षात आली की हे मंदिर हे पहिल्यांदाच बांधलं गेलेलं नाही आहे, कारण शिलालेखातच विष्णुहरी इन्स्क्रिप्शन जो 1.5 बाय 1 मीटरचा जो शिलालेख सापडला, त्या शिलालेखामध्येच हे स्पष्ट लिहिलेलं आहे की वडिलांच्या सांगण्यानुसार, आजोबांच्या सांगण्यानुसार त्याने आधीच्या मंदिरांमध्ये ते पडल्यामुळे इथे नवीन मंदिर बांधत असताना जुनं मटेरियल, नवीन मटेरियल याचा सुरेख संगम करून त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. हे जीर्णोद्धारित मंदिर होतं. तसंच आणखीन खाली गेलो, या स्कंदगुप्ताच्या काळातलं सापडलं, 6व्या-7व्या शतकातलं. त्याच्या आणखीन खाली गेलो तेव्हा विक्रमादित्याच्या काळातलं सापडलं, आणि विक्रमादित्याच्या काळातलं मंदिर हे सर्वात मोठं होतं. साधारणतः 17 बाय 5 पिलरचं, 85 पिलरचं मंदिर हे या आत्तापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यातलं सगळ्यात मोठं मंदिर होतं. आणि वैशिष्ट्य म्हणजे या तिन्हीमध्ये देखील दगड भारतातल्या निळ्या भागात नालेले होते. 12व्या शतकातले होते ते साधारणतः जोधपूर, बिकानेर या भागातले पिवळसर रंगाचे होते. त्याच्या आणखीन खालचे जे होते स्कंदगुप्ताच्या काळातले ते पिंक रेड कलरचे, जे आरवली पर्वताच्या उत्तरेकडले होते, साधारण फतेपूर सिक्रीपर्यंतचे. जे विक्रमादित्यच्या काळातले होते ते त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे हिमाचल प्रदेशचा जो भाग आहे, उत्तराखंडाचा जो भाग आहे, त्याच्यामधले काळे दगड होते. तसे दगड महाराष्ट्रामध्ये सापडतात, असे काळे दगड आहेत ते. त्याच्या आणखीनही खाली गेल्यानंतर मौर्य काळातले अवशेष सापडले. त्याच्याही आणखी खाली गेल्यानंतर इसवीपूर्वीच्या 13व्या शतकातले अवशेष सापडले. थोडक्यात सांगायचं तर गेल्या 3400 वर्षाचा इतिहास आपल्याला या निमित्तानं जगाच्या पुढे आला, जो आधी देखील शोधण्याचा फारसा प्रयत्न झाला नव्हता. कोर्टाच्या आग्रहामुळे GPR केल्यामुळे, ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार केल्यामुळे 20 मीटरपर्यंत खाली जाणं हे गरजेचं झालं. NGRने त्याची पद्धत सांगितली आणि त्या पद्धतीनुसार प्रत्यक्ष खाली गेल्यानंतर आपल्याला हे सगळे अवशेष सापडत गेले. हे सगळे करता आम्ही नदीच्या तळापर्यंत किंवा तळाच्याही खाली पोचलो होतो, म्हणून थांबायला लागलं. याच्या पुढचं काही याच्या आधीचं देखील असेल तर ते आम्हाला आत्ता नाही माहिती किंवा सांगता येणार नाही, परंतु कदाचित एवढं सांगता येईल की सिंधू संस्कृतीपासून आपला आधीचा सगळा इतिहास आणि त्याच्या आधीचंही कदाचित या भूमीमध्ये दडलेलं होतं, आणि हे सगळे या निमित्तानं जगापुढे आले. याचं कार्बन डेटिंग झालं, याच्यानंतर ASIने याच्या संबंधीचे सगळे मार्किंग काढून कुठल्या काळातले आहेत हेही नंतर संशोधित केलं. करोना काळ असल्यामुळे सगळ्यांसमोर माहिती वेळेत येऊ पोचलेली नाही, ती आता या कार्यक्रमाच्या नंतर येईल. या सगळ्यांकडनं सुद्धा अर्थातच खूप काही इंटरेस्टिंग आम्हाला कळणार आहे, याबद्दल आम्ही शुअर आहोत. सर, आपली ओळख करून सगळ्यात आधी द्याल, आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्यावरती जबाबदारी नेमकी काय होती? जय श्रीराम. मी राधेय भास्कर जोशी, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्समध्ये मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आहे, आणि आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहोत. डिझायनिंग, त्याचं सुपरविजन, नंतर मग पूर्ण प्रोजेक्टचे मॅनेजमेंट्स हे आम्ही सांभाळतो. क्वालिटी चेक्स वगैरे सगळं आम्ही सांभाळतो, आणि L&T ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. आणि इथे मी 2.5-3 वर्षापासून आहे. बेसिक सरांनी सांगितल्यापासून पाया संपला होता आणि मी जॉईन झालो होतो, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी आहे. लकी आहे की माझे सगळे जे काही आपले लोक इकडे येऊन गेले, अगोदर 92 साली कारसेवा झाली, त्याच्यानंतर मग लोकांनी जो लढा दिला त्याचे आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहोत असं म्हटलं तरी चालेल. कारण का माझे भरपूर मित्र, काका काकू, नंतर मग आजी आजोबा वगैरे पण येऊन गेलेले आहेत त्यावेळेस, आणि ते मला सगळं आठवतं आहे. आणि आत्ता या क्षणी पण जे काही आता येऊन गेले सगळेजण, तर लिटरली मी मुंबईत जन्म झाला माझा, मग नंतर हायर शिक्षण आणि पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे सगळं संभाजीनगरमधनं झालं. तर त्यावेळेस आणि आत्ताचे सगळे प्रोफेसर, टीचर्स येऊन गेले, आणि त्यांना म्हणजे लिटरली डोळ्यात पाणी आलं. आणि ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह मी इकडे आहे, तर मी सौभाग्य समजतो स्वतःला की मी इथे कार्यरत आहे. आणि या सगळ्या तुमच्या म्हणजे प्रोफेशनच्या पलीकडच्या भावना आहेत, तुमच्या कामापलीकडच्या भावना आहेत. सगळ्यात चॅलेंजिंग क्षण कोणता होता किंवा समाधान देणारा क्षण कोणता होता या कामातला? नो डाऊट हे आपण जे काही मंदिर पाहतोय आपण आज, त्याची जी काही रचना मंदिराची आहे की
म्हणजे इट इज कम्प्लिटली स्टोन मॅशनरीचं मंदिर आहे, असं कुठेही आपलं होत नाही. आम्ही नॉर्मली सगळे बिल्डिंग्स जे RCCचे वगैरे केलेले आहेत त्याची लाईफ फक्त 100 वर्षापर्यंत मॅक्सिमम घेऊ शकतो. 50 IS कोडप्रमाणे 50 वर्षाचेच डिझाईन्स असतात. हे डिझाईन आम्ही जे केलेले ते 1000 वर्षासाठी केलेलं आहे. ऑन पेपर जास्त आहे, पण जे आपण म्हणतो की प्रोफेशनली बाहेर सांगितलेलं आहे की 1000 वर्षाची ऑन पेपर आपण डिझाईन सगळे चेक्स करून आम्ही इथे बांधलेलं आहे मंदिर पूर्ण. त्यामुळे सगळे एकात एक इंटरलॉकिंग स्टोन्स आहेत. एकूण एक म्हणजे ग्रनाईट जे स्टोन्स आहेत ते कर्नाटक आणि आंध्रामधनं आलेले आहेत. मग नंतर बन्सीपारपूर जे स्टोन्स आहेत ते पूर्ण राजस्थान पिंडवाडा एरियामधनं आलेले आहेत. मकरानामधनं फ्लोरिंगचे स्टोन्स आलेले आहेत, सगळे फ्लोअर स्टोन्स क्वालिटी 1 मकराना मार्बल्स आलेले आहेत. मग नंतर आपले चंद्रपूरमधनं दरवाजांचे पूर्ण सागवानी लाकूड आलेले आहेत, हे तुम्हाला माहितीही असेल. आणि भरपूर सगळ्या इंडियाचे लोक आहेत इथे. लकीली आमच्या टीममध्ये पण मला आनंद होतो की मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी पहिला मराठी असेल, पण आमच्या टीममध्ये सगळ्या भागातले लोक आहेत. एक तिरुपतीचा आहे, एक कर्नाटकचे आहेत, एक उज्जैनचे आहेत. म्हणजे तुम्ही जर नाशिकचे आत्ता आलेले आहेत, तुम्ही जर पाहिलं तर बघा तुम्ही, म्हणजे लिटरली इंडियामधनं सगळ्याच भागातले लोक इथे आमच्याबरोबर काम करत आहेत आणि हे चांगलं वाटतं. देशाला जोडणारा हा एक धागा बनलेला आहे आणि त्या माध्यमातूनच हे मंदिर निर्माण झालेलं आहे. सर, आपली ओळख करून द्याल सगळ्यात आधी सर्व प्रेक्षकांना, आणि तुमच्या कामाबद्दल सुद्धा, तुमच्यावर जबाबदारी नेमकी या प्रोजेक्टमध्ये काय होती? नमस्कार, माझं नाव एकनाथ सातपूरकर. मूळचा मी नाशिकचा आहे. मुंबई आणि नाशिक अशा ठिकाणी काम करतो. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून हे जे राम जन्मभूमी निर्माण मंदिर चालू आहे, ट्रस्टने माझ्याकडे ही जबाबदारी दिली आहे की या मंदिराचं पुनर्निर्माण, त्याचा इतिहास, त्याचं आंदोलन, त्याचं लिगल, आर्किओलॉजिकल या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन व्हिडिओ आणि फोटोद्वारा ट्रस्टकरता करायचं आहे. येणाऱ्या पिढीला हे कळलं पाहिजे नंतर की काय झालं होतं, नक्की काय घडणार आहे, काय घडलं होतं. म्हणजे संपूर्ण देशभर फिरून याच्या संदर्भात असलेले जे कारसेवक असतील, वकील असतील, जज असतील, अशा सगळ्या लोकांशी, संबंधित सगळ्या लोकांशी भेटून त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं डॉक्युमेंटेशन आपण करतो आहोत. आत्तापर्यंत जवळजवळ देशभरातले 140 इंटरव्ह्यू आमच्याकडे झालेले आहेत आणि रोजचं मंदिराचं निर्माण, त्याचं रोजचं डॉक्युमेंटेशन, अशा सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. TV सिरियल, डॉक्युमेंटरी सगळं करत असतो. पण 90 आणि 92च्या दोन्ही कारसेवांना मी इथं आलो होतो. मी आणि माझी मिसेस, आम्ही दोघेही जण आलो होतो. त्यामुळे रामरायांनी बहुतेक माझी हे केली असेल निवड, आणि मग गेल्या 1.5 वर्षापासून माझी बाकी व्यावसायिक कामं सगळी दुसऱ्या लोकांवरती सोपवून मी पूर्ण वेळ इथे येऊन राहिलो आहे. माझी जवळजवळ 35 जणांची टीम आहे, पण एका वेळेस इथे 4 जणच असतात. दर 2 महिन्याला माझे कॅमेरामन बदलत असतात. फक्त एक स्टील फोटोग्राफर जो आहे हेरंब कुलकर्णी म्हणून, तोही नाशिकचाच आहे, तो नेमका आत्ता बाहेर गेला आहे, पण तो पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर आहे. बाकी सगळे हे करत असतात आणि खूप मोठा असा संग्रह आमच्याकडे आहे आणि साधारणतः 2025पर्यंत आम्हाला काम करायला इथं सांगितलेलं आहे. बघूया, रामरायाची इच्छा असेल तेवढं होईल. एक गोष्ट विचारायची होती आणखी, की आत्ता खरं तर आजपासून म्हणजे 23 जानेवारीपासून सर्वांनी स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष ते राम मंदिर पाहिलं, पण त्याच्या आधीपर्यंत सर्वजण तुमच्या लेन्सच्या माध्यमातून, तुमच्याच नजरेतून ते राम मंदिर पाहत होते, वेगवेगळ्या फोटोंच्या आणि व्हिडिओंच्या माध्यमातून. तर ही गोष्ट किती समाधान द्यायची मनाला? याच्यासारखं समाधान म्हणजे एक सांगायला लागेल की मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य होतं आपलं. मी स्वतः वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे, त्यामुळे काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून या इतक्या अशा कामाकरता आपली निवड झाली. संपूर्ण देशभरातनं मला माहिती आहे इतकी लोक हे काम मिळावं म्हणून प्रयत्न करत होती, माझ्याकरता अडचणी आणत होती. म्हणजे खूप ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे चाललं होतं की एवढं करूनसुद्धा माझ्यावरती विश्वास टाकला गेला आणि माझ्यावरती काम सोपवलं. खरोखर खूप धन्य वाटतं आहे की आपल्यामध्ये हे केलं. आणि आम्ही एक पहिल्या दिवसापासून केलं की जे काय आम्ही डॉक्युमेंटेशन करतो आहे ते आम्ही पब्लिकली कोणाला कुठेही एक फोटोसुद्धा दिलेला नाही. आम्ही सगळं ट्रस्टला देत होतो आणि ट्रस्टने मग ठरवायचं कोणाला काय द्यायचं काय नाही.
म्हणजे मीडियाकरता सुद्धा तुम्ही जे गेले वर्षभर सगळे जे बघता आहात, कारण आतमध्ये कोणालाच अलाउड नव्हतं. आम्ही आणि दूरदर्शन सोडलं तर कोणालाच अलाउड नाही. मग आम्ही खास प्रिंट मीडियाकरता किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाकरता छोट्या छोट्या क्लिप तयार केल्या होत्या की ज्यांची लिंकच गुगल ड्राईव्हची दिली की तुम्हाला, आणि त्याला पहिल्यांदा असं केलं की त्याला लोगो लावलेला नाही ट्रस्टचा, की कोणालाही कुठे ते वापरता येईल. त्यामुळे खूप भरून वाटतं. कालचाही सगळा कार्यक्रम जेव्हा शूट करायला मिळाला, सगळं बघायला मिळालं, तेव्हा काही वेळा बघता बघता समोर दृश्य दिसेनासं होत होतं, कारण डोळ्यातनं अखंड धारा. कारण ह्या गोष्टीची एक कार्यकर्ता म्हणून, एक स्वयंसेवक म्हणून वाटच पाहत होतो, त्याची पूर्तताही मिळाली. खूप मला खूप आनंद आणि समाधान झालंय. खरं तर आपलंही स्वागत आहे. आपलं नाव आधी, आपला परिचय आधी प्रेक्षकांना तुम्ही करून द्या आणि जबाबदारी नेमकी काय सांभाळीत. मी सुभाष रूपचंद चौधरी, संभाजीनगर, महाराष्ट्रातून आलो आहे. गेले मे महिन्यापासून मी इथे कार्यरत आहे. माझ्याजवळ जबाबदारी आहे. मी बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे माझ्याकडे इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पूर्ण जबाबदारी आहे. मी ट्रस्टतर्फे सेवा देतो आहे. तर इलेक्ट्रिकलमध्ये सांगायचं म्हणजे मोठा भाग असा आहे की कदाचित देशात जेवढे मंदिरं झाले तेवढ्या मंदिरांमध्ये अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात, व्याप्त प्रमाणात इलेक्ट्रिकलची सोय नसेल. कारण की इथे तुम्हाला सांगू तर आमचा आता इथे टोटल इलेक्ट्रिकलचा लोड आहे जवळपास 4500 KVA एवढा लोड आहे आमचा. पूर्ण म्हणजे हा प्रोजेक्ट पूर्ण 70 एकरमधला प्रोजेक्ट पूर्ण होईल त्यावेळेस एवढा लोड आमच्या इथे असेल. त्याप्रमाणे आम्ही इथे 33 KVचं सबस्टेशन डिझाईन करून त्याच्याप्रमाणे आम्ही इलेक्ट्रिसिटी घेतलेली आहे. आणि त्याच्या आता सध्या फर्स्ट फेजचा असल्यामुळे 1 MV 1000 KVAचे 4 ट्रान्सफॉर्मर लावलेले आहेत आणि त्याच्यावरून आम्ही सध्या फर्स्ट फेजचं एक्सपान्शन ह्याला इलेक्ट्रिक सप्लाय देतो. माझ्या कामाचं स्वरूप हे एक आहे. शिवाय इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे सगळ्या सिक्युरिटी सिस्टीम, नंतर मग PA सिस्टीम आणि आम्ही त्याला ELV सिस्टीम म्हणतो, एक्स्ट्रा लो व्होल्टेज सिस्टीम्स, ह्या सगळ्या सिस्टीम्स बघायच्या. आणि MEP मधला भाग माझ्याकडे येतो. शिवाय ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये 2 वेगळे आणखी जास्त, एक तर इलेक्ट्रिफिकेशन ज्यावेळेस होते किंवा वीज ज्यावेळेस पडते त्याच्या विरोध करण्यासाठी जी सिस्टीम डिझाईन केली ती भारतात कोणाकडेही किंवा कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात ती सिस्टीम नाही आहे. ही खूप थोडंसं टोकते ह्याच्यासाठी, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कशी ती पूर्ण रचना तुम्ही केलीत. म्हणजे जेव्हा वीज कोसळते तेव्हा अनेक गोष्टींचं नुकसान होतं, तर हे मंदिर त्यापासून सुरक्षित राहावं, ती रचना नेमकी काय आहे? ती थोडक्यात रचना असं आहे की पहिल्यांदा म्हणजे अर्थात याच्यात मोठा सहभाग डिझाईन करण्यात टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्सचाच आहे. त्यांनीच सगळं डिझाईन केलं. पण त्याच्यासाठी त्यांनी जी शोध मोहीम घेतली त्यात असं बघितलं की बाबा भारतात आजपर्यंत सगळ्यात जास्तीत जास्त किती पॉवरची वीज कोसळली आतापर्यंत, त्याचा अंदाज घेऊन ती होती जवळपास 125 किलो ॲम्पियरपर्यंतची वीज होती. तर ती तेवढी वीज होती. आणि भविष्यकाळात, कारण की असं म्हटलं जातं किंवा असं डिझाईन केलेलं आहे की हे 1000 वर्ष मंदिर राहावं. तर 1000 वर्षात नंतर जे वातावरणाच्या बदलामुळे जे परिणाम होतात आणि याची जी हे वाढू शकतं व्यापकता, तर इथे 200 किलो ॲम्पियरच्या हिशोबाने मग हे इथे वीज पडली तरी पण त्याचं नुकसान वास्तुकलेला, मंदिराला किंवा इथल्या जेवढे काही दर्शनार्थी असतील किंवा मनुष्य प्राणी असतील कोणालाही नुकसान होऊ नये असं डिझाईन करून घेतलं. ह्या डिझाईन केल्यानंतर याची जी टेस्टिंग करायची, तर टेस्टिंग करायला आपल्या इथे भारतामध्ये कोणतीही सुविधा नाही. तर 100 किलो ॲम्पियरच्या वरची सुविधा आपल्या भारतामध्ये नाही आहे. तर हे सगळे याचे जे म्हणजे लागणारे उपकरणं आणि त्याचे जे एलिमेंट्स आहेत हे सगळे परदेशातून, जर्मनीतून टेस्ट करून आणले आपण. हो, ते कारण की इथे भारतातल्या सगळ्या यांची आपण मदत घेतली, DRDO आणि सगळ्यांची मदत घेऊन. त्यांच्याकडे तेवढी सुविधा नव्हती, त्यांच्याकडे 100 किलो ॲम्पियरच्या वरची सुविधा नव्हती. तर हे जर्मनीतून करून घेतले. आणि नंतर तशीच एक जर्मन कंपनीला आपण निवड केली ज्यांचा रेकॉर्डचा म्हणजे ज्यांचं सगळंच अर्थात टेक्निकल रेकॉर्ड हे चांगलं असेल त्याच्याप्रमाणे, आणि त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. तर त्या सिस्टीमचं असं आहे की 200 किलो ॲम्पियरपर्यंतची वीज पडली तरी आपल्याला इथे आता ह्या परिसरात
नुकसान होणार नाही, हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे बाकी मंदिरांमध्ये जशी ये MEP सिस्टीम्स नसतात बहुतेक एवढ्या, पण आपल्या इथे संपूर्णतः एक गावाला लागेल किंवा शहराला लागेल असं संपूर्ण म्हणजे एक तर वॉटर सॉफ्टनिंग प्लॅन्टपासून RO करणारी, नंतर मग फायर फायटिंगची सिस्टीम, नंतर मग STP सिस्टीम पूर्ण इंडिपेंडंट हे आपल्या मंदिरासाठी आपण केलेली आहे. कारण की जेवढे भाविक येतील म्हणजे दिवसाला किती पण 1 लाख 2 लाख 3 लाखपर्यंत येतील, तर त्यांचे सगळ्या ह्याचा निचरा इथेच होईल, आपण ते सगळं पाणी परत वापरात आणू शकू या सिस्टीम केल्यात. कदाचित असं भारतातल्या कोणत्या मंदिराला नसावं. तर मी हा MEPचा भागात याच्यातला इलेक्ट्रॉनिक्स आणि सगळं बघतो. दुसरं आणखी एक महत्त्वाचं यंत्रणा लावली इथे की भूकंप किंवा त्या भूकंपामुळे होणारं काय जे किंवा त्याच्या हादरे बसल्यानंतर काय जो त्याचं हे होतं ते ट्रेसिंग करण्यासाठी पण आपल्या इथे तसे उपकरणं लावलेले आहेत. आणि त्याचं ट्रॅकिंग आता सुरू होईल. त्याचं पूर्ण मधून आम्ही इथे हे घेत असतो, पण आता कंटिन्युअस ट्रॅकिंग होईल. आणि त्याच्यात त्यांनी ठराविक बँडविड्थ दिलेली आहे किंवा याच्या पुढे जो होईल म्हणजे व्हायब्रेशन म्हणा किंवा ह्याचं, तर तो तेवढाच पार्ट फक्त रेकॉर्डमध्ये राहील. बाकीचं ट्रॅकिंग 24 तास चालू होणार आहे, पण 24 तास त्या ट्रॅकिंगचा आपल्याकडे रेकॉर्ड, कारण तेवढी मोठी मेमरी आपण ठेवू शकत नाही. थोडक्यात असं आहे की ते मंदिर अनंत काळ टिकावं यासाठीचा जो बेस आहे तो खरं तर तयार करण्याची जबाबदारी होती. म्हणजे मंदिराच्या पायापासून तर कळसापर्यंत आणि उत्तरेकडची भिंत आणि दक्षिणेकडची भिंत याच्यात पण किती काय व्हायब्रेशन होते हे सगळं रेकॉर्ड होतं. आणि जे लिमिट दिलेलं आपण त्या लिमिटच्या पुढचं जे असेल तर त्याच्या अगोदरचे 2 मिनिट आणि नंतरचे 2 मिनिट हे पूर्ण रेकॉर्ड डाटा सेव्ह होतो. हे खूप महत्त्वाची आहे त्यातली. तर कदाचित अशा प्रकारची एवढं सायन्सचा उपयोग करून बांधण्यात आलेलं मंदिर हे पहिलंच असावं असं मला वाटतं. सर, आपलंही स्वागत आहे. आपला आधी परिचय आपण प्रेक्षकांना करून द्या आणि तुमच्यावरच्या जबाबदारीबद्दलही सांगा. मी विश्वनाथ नाडगीर, हुबळीचं आहे आणि बायको कुटुंबासह पुण्यातली आहे. अँड सो ग्रामेटिक्स प्रॉब्लम आई स्पीक इन हिंदी. मेरे को श्री राम जी का कृपा से बुलावा आया इधर, ट्रस्ट वाला ने बुलाया. सीनियर इंजीनियर सिविल सेवा में है. मैं आफड़े जी को रिपोर्ट करता हूँ यहाँ पे. मेरे को जितना भी सिविल बिल्डिंग्स है हमको देखने के लिए बोल दिया. उसका पूरा कंस्ट्रक्शन का, क्वालिटी का, इंक्लूडिंग सेफ्टी भी हम ही देखते हैं, क्योंकि हम लगभग 21 साल बाहर प्रदेश में काम किया. हर चीज़ का अनुभव है, इसलिए सब काम हम देख रहे थे. और इसके बाद भी पिछले 2-2.5 महीने पहले इधर का ट्रस्ट का जो प्रमुख है उन्होंने बता दिया मेरे को 2 महीने के अंदर एक बाहर बिल्डिंग करने का है. वो लगभग 25,000 स्क्वायर फीट का है. हम लोग सिर्फ ग्राउंड फ्लोर दे दिया. 64 डेज़ के अंदर हम लोग हैंड ओवर कर दिया. कल चालू हो गया. उसको यात्री सेवा प्रोजेक्ट बोलते हैं. अभी फिर कल से अंदर ही काम करते रहेंगे जब तक बाकी काम है. इसलिए सबका आभारी है. एंड आई एम हैप्पी एंड ऑल्सो आभारी टू ABP न्यूज़ ऑल्सो. जय श्री राम. धन्यवाद. सर, आपलाही परिचय प्रेक्षकांना सांगावात आपण आणि LNT कडनं कोणती जबाबदारी आपण पेललीत राम मंदिरासाठी? सगळ्यात पहिलं सगळ्यांना जय श्रीराम. माझं नाव संतोष बोरे. मी LNT कडून, LNT लार्सन टुब्रोकडून मी ह्या ठिकाणी ॲज अ सेफ्टी हेड अख्ख्या प्रोजेक्टचा पण गेली 3.5 वर्ष मी इकडे जबाबदारी होतं. तसं म्हटलं तर ह्या अख्ख्या प्रोजेक्टमध्ये अफे सरानंतर जर कोण मराठी माणूस असेल तर तो मीच आहे. आणि ह्या ठिकाणी जेव्हा पहिली शिला 18 ऑक्टोबर 2020ला जेव्हा कार्यशाळेतून मंदिरामध्ये आली तेव्हापासून ती मूर्ती व्यवस्थितपणे बसवेपर्यंतचा मी ह्या ठिकाणी साक्षीदार आहे. ज्याला मी इथे आलो त्याला इथे संपूर्ण साफसफाई आणि जुने जे स्ट्रक्चर्स होते त्या स्ट्रक्चरचं डिमॉलिशन करणं, तेव्हापासून तर साफसफाई, तेव्हापासून तर जे आपण खुदाई केलं, खुदाईनंतर आपण जे भरणं केलं, त्याच्यानंतर राफ्ट केलं, राफ्टनंतर आपण प्लेनस्टोन इन्स्टॉलेशन केलं, त्याच्यानंतर मंदिराचं संपूर्ण काम झालं, त्याचा मी ह्या ठिकाणी एक साक्षीदार आहे. आणि तसं म्हटलं तर माझं ह्या ठिकाणी येणं हे रामाच्या मनातच होतं. कारण मी याच्या आधी मी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला होतो. तर त्या ठिकाणी मी होतो. त्या ठिकाणी असं झालं की तो प्रोजेक्ट संपता मला दुसरा कुठला प्रोजेक्ट द्यायचा याचा विचार मी चालू होतं. त्याला माझी सगळ्यात पहिली ट्रान्सफर झाली स्टॅच्यू ऑफ शिवाजी स्मारकामध्ये.
पण तो कालांतराने तो प्रोजेक्ट काही राजकीय काही कारणामुळे तो बंद पडला. त्याच्यानंतर मी मोटेराला थांबलो. त्याच्यानंतर मग जेव्हा करोना सुरू झाला, त्या करोना सुरू असताना त्याच्या आधी माझी ट्रान्सफरली शालेट हॉटेलला मुंबईमध्ये. पण नंतर झालं कोरोना सुरू, आणि कोरोना सुरू झाल्यानंतर त्या सगळ्यांनी बोललं की आम्ही आता नवीन प्रोजेक्ट घेऊ शकत नाही. आणि त्याला मी घरी बसलो होतो. तर म्हटलं आता मॅनेजमेंट बोलले की आता तू घरी बसून काय करणार, तू परत मोदी स्टेडियमला जा. मग मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मला सांगितले की तुला आता तुझ्या आता मी ट्रान्सफर करतो दिल्लीला किंवा हैदराबादला, बँगलोरला. मी म्हटलं की नाही, तिकडे भरपूर करोनाचा सहल आहे, तर आपण तिकडे जायचं नाही. पण त्याच वेळेला मला समजलं की अयोध्येचा प्रोजेक्ट सुरू होतो आहे. तर मी मॅनेजमेंटला सांगितलं की मला अयोध्या द्या. तर तुला जर अयोध्या जायचं असेल तुला उद्याच्या उद्या तर बॅग भरावी लागेल. मी बोललो चालेल, मी जातो. आता माझं असं आहे की ह्याच्या आधीच्या दोन्ही आंदोलनामध्ये मी विद्यार्थी परिषद आणि संघाकडून माझा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन्स होता. त्यामुळे मला एक तो सर्कल पूर्ण करायचा होता. दोन्ही पार्टिसिपेशन होतं. त्याला मी एवढं उत्साहित होतो की ज्याला मी इकडे येण्याच्या आधी माझ्या मित्रांनी विद्यार्थी परिषदेच्या ग्रुपमध्ये एक मेसेज टाकला की आपल्या संघटनेचा आणि आपल्यातला एक व्यक्ती जो दोन्ही आंदोलनामध्ये सहभागी होता तो आता राम मंदिर बनवायला जातो आहे, ही आपल्यासाठी सगळ्यांची आनंदाची गोष्ट आहे. तसं गेल्या 3.5 वर्षामध्ये मी इथे कुठल्या कंपनीचा कर्मचारी म्हणून कधी काम नाही केलं. सगळे तुम्हाला सांगतीलच. मी एक स्वयंसेवक म्हणूनच इथे काम केलं. कुठलंही काम असेल ते कुठलंही काम छोटं नाही आहे. काही मला जे काम पडलं ते. आणि मी एक विचार केलेला सुरुवातीपासूनच की रामाच्या मंदिरासाठी 500 वर्ष लोक लढले, त्याच्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडलं, अनेक युद्ध झालं. पण मी म्हटले मी एक काळजी घेणार, एक काळजी मी पक्का घेणार की या मंदिराच्या बांधकामामध्ये मी एकाही व्यक्तीचा कुठल्याही कामगाराचा एवढे एक थेंब रक्तही मी सांडून देणार नाही. तेवढे मी प्रिकॉशन्स घेईन, तेवढे मी हे केलं. आणि त्याच्यासाठी मला काही करता आलं म्हणजे मी कधी वेळ बघितलं नाही. इव्हन माझ्या घरी पण माझ्या दोन मुली आहेत, आता 9वीला आहेत. तर त्यांच्याकडेही माझं थोडं दुर्लक्ष झालं, माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं. कारण मी फार सुट्ट्या कमी घ्यायचो, माझं दुर्लक्ष झालं. पण माझ्या मनात एकच होतं, राम मंदिर पूर्ण झालं पाहिजे. आणि ते मंदिर पूर्ण करता करता मला एकाचंही रक्त साठता कामा नये. आता ह्या सगळ्यांच्या संपूर्ण देशवासी 140 कोटी लोकांच्या आशीर्वादाने हे मंदिर पूर्ण झालेलं आहे. आणि आम्ही 10 मिलियन सेपमॅनर्स अचीव्ह केलेलं आहे. आणि ह्या प्रोजेक्टला L&Tचं बेस्ट साईट अवॉर्ड मिळालेलं आहे. आणि आत्ता गेल्या 14 डिसेंबरला एक अवॉर्ड मिळालेलं नॅशनल सेफ्टी काउन्सिलचं सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार, जो मी 17 मार्चला हैदराबादला मी स्वीकारणार आहे. एवढं आलं. आणि तसं म्हटलं तर हा अख्ख्या प्रवासामध्ये एक म्हणजे इथे जेवढे जुने मंदिरं होते त्या मंदिराचं तोडकाम, त्याला मूर्त्या कशा शिफ्ट करायच्या, आणि अनेक खोदकाम करताना सरांना अनेक आम्हाला मूर्त्या सापडायच्या. तर ते अवशेष मिळायचे, ते आम्ही सरळपणे सरांना याच्याने धुवून वगैरे व्यवस्थितपणे ते माझ्या सेफ्टीमध्ये नव्हतं. पण ते एक एक्स्ट्रा ॲज अ स्वयंसेवक म्हणून मी ते काम करत होतो. आणि माझे अनेक मित्र इकडे आले, ते माझे म्हणजे मी तेवढे एकच सांगतात परिषदेचे लोक की मी त्या सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून इकडे आहे. तुम्ही सेफ्टीचा उल्लेख करताय वारंवार. जेव्हा प्रभू श्रीरामांची मूर्ती इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्या गर्भगृहामध्ये आणली, मंदिरामध्ये आणली, त्या मूर्तीची सुरक्षा जिथे मूर्ती घडली तिथपासून ते गाभाऱ्यापर्यंत तीही खूप महत्त्वाची होती. तुम्ही तो प्रवास अनुभवला, तुम्ही तिथे होतात. तर आपल्या प्रेक्षकांना सांगाल की काय कसा तो क्षण होता सगळा? म्हणजे बघा, त्या मूर्तीचं वजन 1.5 टन होतं. काही एवढं काय मोठं नव्हतं, काही एवढं मोठं चॅलेंज नव्हतं. याच्या आधी मी मोटेरा स्टेडियमला असताना आम्ही 280 टनाचा सिंगल लिफ्टमध्ये आम्ही इन्स्टॉलेशन केलेलं वाय कॉलम. पण तरी ह्या चॅलेंजिंग हा होता की ही मूर्ती नसून लोकांचा जीव होता, लोकांचा एक विश्वास होता आणि एक तो देव होता. तर आमच्या मॅनेजमेंटनी ह्याला सगळ्यात जास्त प्रेफरन्स दिला. म्हणून आम्ही एका ठिकाणी बसून आमच्या मॅनेजमेंटनी आम्हाला एक स्कीम ड्रॉईंग दिली, कसं आलायचं, कसं तिकडून म्हणजे विवेक ज्योतीमध्ये ती मूर्ती ठेवलेली होती. आणि आम्ही त्याच्यासाठी जे मूर्तिकार होते अरुण योगीराज यांच्याशी आम्ही सल्लामसलत केली. आम्ही कशा तऱ्हेने मूर्तीला एवढाही स्वतः छोटासाही म्हणजे मंदिर बनवताना कुणाचं रक्त न साडलं, पण मूर्ती हलवताना पण एवढासाही मूर्तीला काहीही स्क्रॅचही येतं कामा नये याचे आम्ही प्रिकॉशन घेतलं. मग कुठलं लिफ्टिंग टूल्स यूज करायचं, कुठली मेथड यूज करायचं आणि कशा तऱ्हेने त्याला
गाडीवरती ठेवायचं, मग तिथून कसा प्रवास करायचा. ज्यावेळेला मी प्रवास जेव्हा चालू केला त्याला आम्ही सकाळी 4 वाजता मूर्ती उचलून गाडीत ठेवली. त्याच्यात आम्हाला सांगितलं की आपण दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला टायमिंग सांगू, कारण का मीडियापासून सगळ्या लोकांपासून कारण जर रस्त्यात जर सगळ्यांना माहिती पडलं असतं तर लाखो लोकांची गर्दी झाली. आज तुम्ही बघितलं किती मोठी गर्दी आहे, तशी झाली असते. म्हणून ते गुपित ठेवलं होतं आणि आम्हाला सांगितलं बस संध्याकाळी आम्ही सांगू. पण संध्याकाळी आम्हाला सांगितलं 6 वाजता की आज मूर्ती आणायची आहे. आम्ही सगळे गेलो, तिथून प्रवास चालू झाला. म्हणजे त्या मूर्ती आतमध्ये आम्ही 4 माणसं बसवली होती आणि संपूर्णपण टार्पोलिनने अख्खी झाकलेलं होतं. काय मूर्ती हलता कामा नये प्रवासामध्ये, काय त्याला काय होता कामा नये म्हणून आमचे 4 वर्कमॅन आतमध्ये बसून होते आणि त्यांच्याशी आम्ही कंटिन्युअस फोनवरती आमचा फोन कंटिन्युअस चालू होता. काय झालं नाही, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही प्रत्येकजण माझे साहेबापासून सगळेजण आम्ही टचमध्ये होतो. त्याच्यानंतर आतमध्ये मूर्ती आली, मूर्ती जेव्हा उचलली गेली त्याला कोणी फोटो घेता कामा नये आणि प्लस लिफ्टिंग सगळ्या कम्युनिकेशन्स कशाप्रकारे झालं पाहिजे ऑपरेटरमध्ये आणि सिग्नलमॅनमध्ये आणि ती कशी आतमध्ये गेली पाहिजे. म्हणजे आम्ही त्यावेळेला असं केलेलं, आम्ही एक स्कीम बनवली होती. नॉर्थ साईडला गर्भगृहाच्या नॉर्थ साईडला ती गाडी उभी राहणार, गाडीतून एक क्रेन 80 टनाच्या क्रेननी ती मूर्ती लिफ्ट करणार. ती लिफ्ट करून आम्ही त्या रॅम्पवर घेऊन जाणार प्रार्थना कीर्तन मंडपच्या आणि तिथून आम्ही एक रॅम्प केला होता. त्या रॅम्पमधून त्याला चाकं लावली होती आणि त्या चाकाने सिस्टमॅटिकली त्याला शिफ्ट करणं. ते शिफ्ट केल्यानंतर एवढं पब्लिक होतं या ठिकाणी, सगळे कामगार लेबर्स एवढे होते की त्यांच्यामुळे काम करणं अवघड झालं होतं आणि प्रत्येकाला ती मूर्ती बघायची होती. प्रत्येकजण आतमध्ये येऊन आपल्याला इन्स्ट्रक्शन देतो. आता कसं असतं, सो मेनी कुक्स मे स्पॉईल द फूड्स, अशा तऱ्हेने अनेक जण इन्स्ट्रक्शन देत होते. मग त्यांच्यापासून कसं सांभाळायचं. मग आम्ही थोडा वेळ काम बंद केलं. ज्यांना बोलायचं त्यांना बोलून दे, ज्यांना ओढत त्यांना ओढून दे, कसं करायचं. त्याच्यानंतर सगळ्यांना बाहेर काढल्यावरती आम्ही ती मूर्ती आतमध्ये घेऊन गेलो आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर नेक्स्ट डेला ती मूर्ती सकाळी एक बाहेर 121 पौराहित्य वेदमंडन करत होते आणि त्याच वेळेला आम्ही गर्भगृहामध्ये आतमध्ये मूर्तीची स्थापना करत होतो. आणि त्याला अनेक अडचणी आल्या. म्हणजे कंटिन्युअस लोक मेजरमेंट घेत होती, आतमध्ये बसते की नाही, हे होतं की नाही. म्हणजे मूर्ती एका ठिकाणी झाल्यानंतर टिल्ट होता कामा नये. किंवा आमच्या ICAने आम्हाला एक सांगितलं काही झालं तर चालेल पण मूर्तीला एक स्क्रॅच पण येता कामा नये. मग त्यामुळे कशा तऱ्हेने ती मूर्ती उभी ठेवायची, कसं त्याने राहायला पाहिजे आणि ते कम्प्लीट राहायला पाहिजे. आणि नंतर पंतप्रधानचं असते त्याचं स्थानापन्न होणार आहे, त्यावेळेला काही गडबड होता कामा नये म्हणून त्याला बाजूला ग्राउटिंग करणं. तोपर्यंत आमचा प्रवास तिथेच होता, त्या ठिकाणीच होता. आणि ज्या वेळेला मूर्तीचं स्थापना झाली, मूर्ती ज्यावेळेला आम्ही तिकडे बसवली, इकडे स्थानापन्न केली, त्यावेळेला जो आमच्या जीवामध्ये जे एकदम हे झालं आम्हाला, त्यावेळेला मी पहिल्यांदा न खाता सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत आम्ही सगळेजण जेवढे आमचा स्टाफ होता आणि मी एकटा सेफ्टीचा होतो, आम्ही कोणीही गर्भगृहाच्या बाहेर आलो नाही. आम्ही त्या दिवशी अन्नाचा कणही घेतला नव्हता, कारण आमचे बॉस तिकडे उभे होते. त्यांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मूर्ती स्थानापन्न झाल्याशिवाय आपण बाहेर जायचं नाही. तोपर्यंत आम्ही तिथेच होतो. त्याच्यानंतर मग सर्व झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. खरंच अंगावर शहारे आणणारा अनुभव खरं तर तुम्ही सांगितला. आणि इथे पहिली शिलाई जेव्हा आली तेव्हापासूनचे मूर्ती ठेवेपर्यंतचा संपूर्ण गोष्टीचा मी साक्षीदार आहे. आणि इकडे जेवढे म्हणजे पहिला ध्वज जेव्हा इथे लावला, ज्यावेळेला मी इथे आलो ना, त्यावेळेला ज्या ठिकाणी पंतप्रधानांनी जिकडे पूजा केली होती त्या ठिकाणची अवस्था म्हणजे तिकडे काही नव्हतं. तिकडे फक्त एक दांडी लावला होता आणि एक छोटासा ध्वज त्या ठिकाणी होता. ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला मी म्हटलं इथेच पूजा झाली होती. सगळे संध्याकाळच्या वेळेला इकडचे जे पंडित जे आहेत ते पूजा करायला यायचे. तर त्याला मी म्हटलं ही जागा आपल्याला साफ करायला पाहिजे, लोकांना डेकोरेट केलं पाहिजे. मग मी माझे जे काही सेफ्टी सहकारी होते त्यांच्यामधून 2-3 लेबरच्या मध्ये आम्ही एक कारसेवा केली. संपूर्ण एरिया साफ करून तिकडे एक बॅरिकेशन्स केलं, तिकडे त्याला ग्रीन क्लॉथ लावला आणि त्या ठिकाणी एक मोठा ध्वज लावला. आम्ही मोठा ध्वज लावला. त्याच्यानंतरची परिक्रमा जी परंपरा जी आहे ध्वजाची, ती आम्ही प्रत्येक 2 महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या तिथीला आम्ही आणि आता शेवटचा ज्यावेळेला नृत्य मंडपचा ज्यावेळेला शिखर पूर्ण झाला त्याला आम्ही त्या ठिकाणी एक ध्वज लावला. तो ध्वज अजूनही फडकतोय. आणखी एक मराठी व्यक्ती आपल्या सोबत आहेत, तो आपण त्यांचं सुद्धा कार्य या मंदिर निर्माणामध्ये कसं होतं त्याबद्दल त्यांच्याकडनंच अधिक जाणून घेऊया. सर नमस्कार. आधी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही तुमची ओळख करून द्या. जय श्रीराम. नमस्कार सर्वांना. माझं नाव गिरीश सहस्त्रभोजनी. मी मूळ नागपूरचा असलो तरीसुद्धा गोव्याचा आहे, गोव्यात स्थायिक झालेलो. मी गेल्या 3 वर्षापासून जवळजवळ या मंदिर निर्माण कार्यामध्ये इथेच अयोध्येमध्ये वास्तव्य करून राहतो आहे.
मी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये IIT मुंबईहून MTech आहे, सिव्हिल इंजिनियर आहे. आणि या मंदिरामध्ये माझी जबाबदारी जी आहे ती डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजर ऑन बिहाफ ऑफ द राम जन्मभूमी ट्रस्ट अशी आहे. तेव्हा प्राथमिक जी आहे ती माझी पोर्टफोलिओची जबाबदारी ही आहे की मंदिराचं जे काय डिझाईन आहे, स्ट्रक्चरल डिझाईन, कारण आर्किटेक्चरल डिझाईन आणि स्ट्रक्चरल डिझाईन असे 2 भाग असतात. त्यापैकी आर्किटेक्चरल डिझाईन करणारे हे आर्किटेक्ट, पण स्ट्रक्चरल डिझाईन जे असतं ते बघणं पूर्ण कसं काय आहे, जे काय होत आहे ते योग्य दिशेने चालू आहे की नाही हे बघण्याची प्राथमिक जबाबदारी जी आहे ती ट्रस्टच्या वतीने म्हणजे क्लायंट्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझी आहे. या ठिकाणी या मंदिराच्याबद्दल केव्हा सुरुवातीपासूनच विचार झाला तेव्हा हे अगदी स्पष्ट होतं की हे मंदिर जवळजवळ 495 वर्ष आपण जाणतोच आहोत त्यानंतर बनत आहे आणि मोठ्या एका प्रदीर्घ संघर्षानंतर हे मंदिर बनत आहे. तेव्हा जे मंदिर बनेल ते असं बनावं की जे लोकांनी युगानुयुग लोकांनी या मंदिराबद्दल बोलावं, जाण ठेवावी. म्हणून कमीत कमी 1000 ते 2500 वर्ष या मंदिराचं आयुष्य असेल अशा प्रकारचं जे आहे ते मंदिराची निर्मिती झाली. आता आपण कल्पना करू शकतो की सर्वसाधारण बिल्डिंग्स ज्या आपल्या आसपास बनताना बघतो आपण त्या जेमतेम 1 पिढी 2 पिढीच्या टिकणाऱ्या असतात. जेव्हा आपण 1000 वर्ष म्हणतो तेव्हा 40 पिढ्या ते साधारणपणे 100 पिढ्यांचं असं या इमारतीचं पूर्ण आयुष्य असावं अशा प्रकारची ही पूर्ण ह्याची मंदिराची जी आहे ती बांधकामाची पद्धत हवी. आणि नुसती बांधकामाची पद्धत नाही तर मुळामध्येच त्याचं जे काय डिझाईन आहे ते तशा पद्धतीने असायला हवं, त्या तेवढ्या ताकदीचं असायला हवं. या ठिकाणी काय काय अडचणी येतात याचा अभ्यास ज्यावेळेला झाला त्यावेळेला शरयू नदी अतिशय जवळ असल्यामुळे या ठिकाणी पायाखालची वाळू जी आहे किंवा माती तिचं स्खलन होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यावरती योग्य तो जो काय आहे तो उपाय करणं हे महत्त्वाचं एक कारण होतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण हे होतं की हिमालयापासून जेमतेम आपण 200 ते 250 किलोमीटर दूर आहोत दक्षिणेला आणि हिमालयामध्ये कायम भूकंप होतच असतात. अगदी अलीकडे गेल्या 15 दिवसामध्ये सुद्धा एक भूकंप होऊन गेला आणि जो नेपाळ अर्थक्वेक म्हणून झाला सुमारे 1 वर्षभरापूर्वी तो 8.4 रिश्टर स्केलचा नेपाळमध्ये झालेला भूकंप होता. तेव्हा अशा प्रकारचे जेव्हा उच्च विध्वंसक शक्तीचे भूकंप होतात त्याच्या परिणामांमध्ये सुद्धा हे मंदिर टिकून राहावं या दृष्टीने पूर्ण अभ्यास केला गेला. तेव्हा CBRI रुर्की या संस्थेने ह्याचं स्ट्रक्चरल डिझाईन जे आहे ते बघितलं आणि त्यांना जे काय जिथे कुठे आर्किटेक्चरल प्रपोजल सुरुवातीला होते त्यामध्ये आवश्यक ती सुधारणा वाटली ती त्यांनी त्याच्यामध्ये केली. माझं भाग्य हे होतं की या सर्व प्रकारामध्ये मी सुद्धा त्या सर्व कामाची देखरेख करू शकलो. त्याच्यामध्ये कुठे कशा पद्धतीने जे काय करतायत त्यामध्ये त्यांचे जे डिझायनर्स होते त्यांच्याशी सुद्धा माझी इंटरॅक्शन झाली आणि मी पूर्णपणे माझी ही खात्री झाली की जे काय आहे ते उचित चाललेलं आहे. हे झालं अर्थक्वेकच्याबद्दल. तीच गोष्ट होती फाउंडेशनच्या बाबतीत, कारण की इथली वाळू जर का पश्चिमेकडे उतार असल्यामुळे शरयूच्या दिशेने जर का खसकली खालची वाळू तर मंदिर खाली बसणार. म्हणून मंदिराच्या पश्चिम दिशेला रिटेनिंग वॉल बनवण्यात आली. त्यानंतर रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट हा एक प्रकार झाला. हा बऱ्यापैकी नवीन आहे हे टेक्निक आणि रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा उद्देश आहे तो इथली मूळची गाळाची जी माती होती ती काढून आणि इथे भक्कम चांगल्या प्रकारची अशी माती दुसरी ही बसवणं हा होता. पण आम्ही त्याच्याऐवजी अतिशय वीक लीन ग्रेडचं असं आम्ही कॉन्क्रीट इथे भरलं आणि ते भरल्यामुळे आता हे झालं की या ठिकाणची माती जी आहे ती अर्थक्वेक झाल्यावर सुद्धा इथे कुठल्याही प्रकारची दलदल होणार नाही आणि हे जे काय मातीचं जे आहे ते स्वरूप मुळामध्ये बदलणार नाही, ती आहे तेवढीच भक्कम राहील. तर कॉन्क्रीटमध्ये बनवणं ह्याच्या मागचं कारण हे होतं की नुसती वाळू आणि खडी यांचं मिश्रण आम्ही जर का इथे टाकलं असतं तर तेही कॉम्पॅक्ट होऊ शकलं असतं, परंतु त्यात नाममात्र सिमेंट टाकल्यावरती कन्स्ट्रक्शन हे सोपं झालं त्या मानाने. कारण रोलर फिरवल्यावरती तुम्ही कल्पना करू शकाल की जर का एका ठिकाणी रोलर फिरवला तर त्याच्या बाजूची माती जी आहे ती किंचित वरती येते. तर या प्रकारची क्रिया होऊ नये म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सिमेंट थोडंफार टाकलं आणि चांगल्या रीतीने ते सर्व कॉम्पॅक्ट केलं. तर अशा पद्धतीने हे प्रमुख 2 कारणं जी आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी पूर्णपणे निचरा केलेला आहे. त्यामुळे ह्याच्या पायी आता कोणत्याही प्रकारचे या बिल्डिंगला या मंदिराला धोका होऊ नाही शकत.
याच्या व्यतिरिक्त एक आणखीन मोठा आहे तो म्हणजे विद्युत प्रपात. म्हणजे आकाशातनं वीज जी कोसळते ती काय क्षमतेची असू शकते. तर ती जर का वीज आहे, सर्वसाधारणपणे या ठिकाणी विद्युत भार किती असलेली वीज कोसळू शकते ह्याचा अभ्यास बघितला. पण त्याच्याही पेक्षा भरपूर जास्ती क्षमतेचा जर का विद्युत भार इथे कोसळला तर त्याच्यावरती सुद्धा उचित उपाययोजना म्हणून इथे आवश्यक आहे त्या हायर कॅपॅसिटीचे असे जे आहेत ते लाईटनिंग कंडक्टर्ससुद्धा बसवल्या गेलेले आहेत. हे अशाकरता महत्त्वाचं आहे कारण विद्युत भार ज्यावेळेला इतका प्रचंड प्रमाणात येतो त्यावेळेला आपल्याला जे अगदी टणक वाटणारे दगड आहेत ते सुद्धा दुभंगतात. आणि दुभंगलेले दगड जे आहेत ते एकदा दोनदा जर का 1-2 दगड पडले तर प्रोग्रेसिव्ह कोलॅप्स होतो आणि त्याच्यामुळे ती बिल्डिंग ढासळण्याची शक्यता असते. म्हणून हे सुद्धा फार महत्त्वाचं होतं. या व्यतिरिक्त महत्त्वाचं होतं ते म्हणजे मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन. तर आम्ही कुठेही कॉन्क्रीटचा वापर केला नाही, कुठेही लोखंडाचा वापर केला नाही. त्यामुळे हे मुळामध्येच जे आहेत ते लोखंड गंजणं आणि त्याच्यापायी कॉन्क्रीटमध्ये क्रॅक येणं हा प्रकार पार इथे शक्यच नाही आहे कारण केवळ दगडामध्ये हे बांधकाम आहे. तेव्हा एकच प्रकारचं मटेरियल त्याचं दुसऱ्या कोणत्याही मटेरियलशी वेगळ्या प्रॉपर्टीज असल्यामुळे आपसामधलं त्या दोघांमध्ये येणारं आकुंचन प्रसरणाचे प्रॉब्लेम्स हे इथे कुठेही येणार नाहीत. आणि त्यामुळे हे स्पष्ट सांगू शकतो की हे मंदिर निश्चितच 1000 ते 2500 वर्ष टिकेल. एक छोटीशी गोष्ट जाणून घ्यायची होती यानंतर की या संपूर्ण कार्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग बाब कोणती होती किंवा कोणता असा प्रसंग होता की ज्यामध्ये तुमचं कसबपणाला लागलं? मला असं वाटतं की या मध्ये सर्वात कसबपणाला लागलं ते म्हणजे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेला खरं उतरणं आणि इतक्या कमीत कमी वेळामध्ये हे सर्व बांधकाम करणं. कारण मी आत्तापर्यंत बोललो ते सगळं स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून मी बोललो, परंतु कन्स्ट्रक्शनच्या दृष्टीने सर्वात मोठा चॅलेंज हा होता की सगळ्या जगातल्या हिंदूंचं लक्ष असलेल्या वास्तूकडे त्या अपेक्षांना खरं उतरणं, या दर्जाचं बांधकाम इथे करणं आणि हे इतक्या कमी वेळामध्ये. बरं, कमी वेळामध्ये काय यावरही बराच उहापोह होतो, परंतु जेव्हा शेकडो वर्ष लोकांनी वाट पाहिलेली आहे त्यावेळेला आणखीन हेही काम हळूहळू करणं हे काही शोभा देत नव्हतं. आणि त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये ते करणं पण उच्च प्रतीचं चांगल्या प्रकारचं. त्यामुळे जो काय चॅलेंज होता तो कन्स्ट्रक्शन चांगल्या पद्धतीने उच्च प्रतीचं करणं कमीत कमी वेळात हाच खरा मुख्य चॅलेंज होता. ते मंदिर जितकं भव्य दिव्य आहे तितकंच ते देखणं सुद्धा आहे. आणि अर्थात तुम्हा सर्वजणांच्या मेहनतीमुळे पुन्हा एकदा आभार आपले आमच्याशी सविस्तर संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. या राम मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये प्रत्येकाची इच्छा होती, प्रत्येक रामभक्ताची इच्छा होती की काही ना काहीतरी खारीचा वाटा द्यावा. तर ताईसुद्धा आपल्यासोबत आहे. ताई, इथे येणं कसं झालं? मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये पडद्या पाठीमागून तुमचा सहभाग कसा राहिला? पडद्या पाठीमागून सहवास राहिला म्हणजे इथं चंपतराय जे आपले हे आहेत ट्रस्टीचे, त्यांनी खूप आग्रह केला ह्यांना की तुम्ही एकटे कशाला राहतात, त्यांना घेऊन या त्यांना घेऊन या. मी म्हणायची माझं तिथं काहीच काम नाही तर मी येऊन काय करू. पण त्यांच्या आग्रहाने मग मी इथं आलेच. मग जेव्हा यजमान काम करायचे आपले तर तेव्हा घरची जबाबदारी कशी सांभाळलीत? मग किती वाजता माझ्या मते घरी येणं होत असेल? कदाचित एक दिवस घरी न येणंही होत असेल. तो इथं असताना हो हो बराच वेळ काम साईटवरती जाऊन वेळेचा पत्ता नाही. आत्ताच सांगायचं म्हटलं तर ते काल 2 वाजता आले. त्यावेळेला त्यांच्यासोबत इतर सगळ्यांची काळजी घेणं, ती जबाबदारी कशी पेललीत तुम्ही? इथं कोण आम्ही दोघंच राहते ना, त्यामुळे काळजीचा काही प्रश्न नव्हता. नाही, हा तेच म्हणते की या सगळ्यांची काळजी ते काळजी घेत होते. म्हणजे आमची पण काळजी घेतलेली आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या पक्वान्नांची पूर्ण टेस्ट त्यांनी दिलेली आहे. बऱ्याच वेळेस आम्हाला बोलवलेले घरी. सेम अफेसरांचे जेऊ घातले आम्हाला मावींनी. हा मावींचा मोठा सहभाग आहे. आपले माधुरीताईंनी पण आम्हाला बोलवलेले बऱ्याच वेळेस. तर आम्हाला खरंच एक वेगळा आनंद व्हायचा की चला महाराष्ट्र टेस्ट. काय म्हणतात याच्यामुळे तुम्हाला खरं सांगू का, जे आम्ही इतक्या लांब आलो परप्रांतात राहून पण आम्हाला अगदी घरच्यासारखं वातावरण आहे. कारण की एक तर माधुरी वहिनी आणि मामी, आम्ही मामी म्हणतो यांना, मामा मामी म्हणतो, गुळवी मामा मामी, इतक्या हक्काचे आणि एवढे ते पण एवढं जीव लावतात ना आम्हाला की काही असं इथे वाटत नाही. आता मी तर इथे एकटा राहतो, माझी कुटुंब तर तिथे संभाजीनगरला आहे, पण असं कधीच वाटत नाही. इथे खरं आहे. महिने आम्ही राहिलो, मी तर कंटिन्यूस राहिलो. आम्ही महाराष्ट्रापासून दूर आहोत, अयोध्येला आहोत, पण आम्ही ह्या ठिकाणी
गणेशोत्सव सरांनी सुरुवात केली. ओके, गणेशोत्सव सुरुवात केली आणि गणेशोत्सव आतापर्यंत इथेपर्यंत हे 3रं वर्ष आणि हे मराठी पद्धतीने आणि मी सुखकर्ता दुःखकर्तापासून सुरुवात होते. आणि दुसरी गोष्ट, नाडगीर सरांनी एक दिवस जागून ते खास उकडीचे लाडू, उकडीचे मोदक आम्हाला इथे खायला मिळाले. आणि 21 मोदक बरोबर गेले. आणि ते 21 मोदक म्हणजे मी तर 2-3 खाल्ले असतील त्याचे. 45 मोदक त्यांनी बनवलेले. आम्ही गणेशोत्सव इकडे साजरा केला. त्याच्यानंतर आम्ही इथे गीतरामायणाचा कार्यक्रमही इकडे काळाराम मंदिरात आम्ही झालेला. आणि आम्ही मागच्या वेळेला मकर संक्रांतीलाही आम्ही इकडे साजरा केला. सिद्धार्थ फडकेंचा आम्ही कार्यक्रम केला. सिद्धार्थ फडकेंचा कार्यक्रम गीतरामायण इकडे झालेलं. आणि हे तुमचं जे कीर्तन झालं, हे तुमचं एक वेगळं टीमवर्क, म्हणजे हे पडद्यामागचं टीमवर्क आहे. आणि मग त्याच्या भक्कम आधारस्तंभ मामी म्हणाव्या लागतील. तर एक आहे आमच्या माधुरी वहिनी या ठिकाणी नाही आहेत. त्यांचा तर फार मोठा सहभाग आहे याच्यामध्ये, एकदम फार सहभाग आहे. आणि त्यांनी नेहमी प्रत्येक वेळेला, म्हणजे मी कधी असं रस्त्यातून असं मुंबईहून आलो तर ते पहिल्या मला विचारतात, अरे कशा मुली कशा आहेत. मी व्यवस्थित आहेत. त्यांना इकडे कधी घेऊन येतो. मी त्यांचं शिक्षण संपवतो, मी त्यांना इकडे घेऊन येतो. त्यांना नक्की आठवणीने घेऊन ये असं. आणि दुसरे आपले अविनाश सर पण आहेत. आणि 2-3 जण अजून असे आहेत ते आत्ता इथे नाहीत. आपण त्यांची नावं तरी मेन्शन करूया. अविनाश संगमनेरकर आणि अनिता संगमनेरकर हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि नागपूरहून आलेले आहेत. आणखी आमच्याकडे गिरीश सहस्रभोजनी, पोस्ट ग्रॅज्युएट IIT मुंबई, स्ट्रक्चरलचे उत्तम डिझायनर आहेत. आमच्या इथल्या सगळ्या ज्या इमारती आहेत, मटेरियल सिलेक्शन आहे, जे डिझाईन होतं ते, आणि ॲक्च्युअल साईटवरचं सगळं कन्स्ट्रक्शन, या सगळ्याचं इन्स्पेक्शन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आणि A to Z सगळ्या गोष्टींसंबंधीची माहिती ही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी मृणालिनी ज्या आहेत त्या स्वतः गायनिक सर्जन आहेत. त्या इतके दिवस याला होत्या गोव्यात, परंतु त्याही आता इथे आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याही त्याबरोबर आहेत. सतीश चव्हाण म्हणून लार्सन अँड टुब्रोचे जे प्रोडक्शन मॅनेजर आहेत किंवा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आपण प्रोजेक्ट मॅनेजरचे, ते 40 गाव याचे आहेत आणि तेही आमच्यावर कायम असतात. आज ते काही कामात अडकलेले आहेत त्याच्यामुळे कधी येऊ शकले नाहीत, परंतु ही सगळी मंडळी. खरं तर हे ऐतिहासिक मंदिर म्हणजे न भूतो, भविष्याचं आपल्या कोणाला माहिती नाही, पण कदाचित न भूतो न भविष्यती, आणि जगातलं जे जे सर्वोत्तम ते प्रभू श्रीरामासाठी इथे आणण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. त्यामुळे आपले मनापासून आभार, अभिनंदन. निर्विघ्नपणे कार्य पार पडलं तुम्ही त्याबद्दल. आणि आपल्या ओळखीचे सगळ्यांचे आलेले तुम्हाला एक जय श्रीराम याच्यामध्ये वा, आपण तिथे कॅमेराकडे लावलं. धन्यवाद धन्यवाद. बॅक साईडला वा, आणि बॅक साईडला श्रीरामाची. खूप सुंदर. ही भेट कायम स्मरणामध्ये राहील. तर तुमच्या टीम्स पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व तुम्हा व्यक्तींचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि मनापासून आभार संवाद साधल्याबद्दल. आम्हाला एक अभिमान अजून जास्त आहे की महाराष्ट्राच्या जनांचा किंवा आमच्या सगळ्यांचा खाडीचा वाटा म्हणा काय म्हणा, पण एक बऱ्यापैकी चांगला सहभाग आहे मंदिर निर्मितीमध्ये. हा एक मोठी चांगली आनंदाची गोष्ट आहे. जय श्री राम. जय श्रीराम. मेरे बीवी को सब लोग पूछते थे आपका पति अयोध्या में आप क्यों नहीं गया. सब लोग बोलते थे वो बहुत पुण्य किया हुआ है. मेरे को एक आदमी पूछा बहुत खुश हो गया. मैं बोला खुश नहीं है, मैं 64 ईयर्स पाप किया, पुण्य करने के लिए 65th ईयर बुलाया, अभी पुण्य कर रहा है. आप लोग पूरा पुण्य किया हुआ है, आप लोग आने को मौका नहीं मिला. जय श्री राम, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. त्या सुरेख संवादानंतर आत्ता विशेष रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबूया. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, ABP माझा, अयोध्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.